आणि जर का आपली सायली ना लहानपणापासूनच तिखट, पण वसंताची भारी लाडकी हो. एकदा तर हिने ना घरातल्या घरात काकाला पत्र लिहिलं होतं. हो ना, काका तर अगदी तिला सायच म्हणायचा. म्हणून तर आपल्या घराचं नाव माझ्या नावावरून ठेवलंय ना, मी सायली आणि घर सावली. शहाणपणा करू नकोस हा. आजोबा होते तर आपण चौघेही नव्हतो. हो. जास्त हुशारी करू नको. मी ना पत्रच वाचते तुझं. बघू ना काय लिहिलंय. काका ताक गेला की आय अगं बाराखडी आहे. आणखीन काकू मला तरास काकू मला स देता तर तू त्यांना मार. मी काकाला नाव सांगणार आहे पाहिजे. मग आपण आजला अगं म्हणजे आजीला घेऊन. आजीला काय ग? आजीला घेऊन. आजीला घेऊन. मग आपण आजला घेऊन बागात राहायला जा. बागेत फिरायला जाऊ. स्वानंदी ताई दे ना ग. आजी मला सारखी पिडत असतेस ना तू. अभ्यास कर. स्वतःला लिहायला तरी यायचं का? करेक्ट आहे. ती मुरडे ती हुशार होती बरं का. आणि जेव्हा तिने पत्र लिहिलं ना तेव्हा ती मॉन्टेसरीत जात होती. बघ आणखी बघायचं का काय काय काय? ही पहा माझी सोनाची. आणि हिच्या सोनूसाठी ती बिचारी अनिता रात्रभर कपडे शिवायची ग बाई. आजी ते काय चमकतंय? ते मला कोपऱ्यात. घड्याळ? तुमच्या आजोबांचं घड्याळ. वाव. त्या दिवशी बंद पडलं होतं. त्याला म्हणाले चावी द्यायला हवी त्याला. मी म्हंटल देऊ सकाळी. सकाळी बंद घड्याळ तसंच पेटीत गेलं. वाटलं त्यावेळेला मी चालू केलं असतं तर बरंच बरं असतं. नको ना रडू. आता तुम्हीच सांगा, एवढ्या लाख फुलाच्या आठवणी पेटीतच बंद ठेवल्या पाहिजेत की नाही? आता मला सांगा, कुणाकुणाला कुठला कुठला दागिना हवाय? आजी मी जे मागेन ते देशील? मला नकोय दागिने. तुझ्या या सगळ्या आठवणी देशील मला?